गति में उनका आदरणीय शरद पवार साहब के आशीर्वाद से बहुत बड़ा योगदान था और अब पवार परिवार आज व्यतीत होगा। हम उनके दुख में सहयोगी और भावपूर्ण श्रद्धांजलि व्यक्त करते हैं। सर बिल्कुल बोल्ड थे वो, एक जो नतीजे लेते थे और अपने जो वादे थे वो पूरे करते थे। जिस तरीके से वो एक जनता के बीच में रहते थे और आज सुबह सुबह वो बारामती जा रहे थे। और वही तो दुख की बात है ना कि मैंने अभी कहा आपको, एक बार जबान दी उस वाला वैसे आदमी थे वो। मुझे याद आता है मैंने गांव में जब आदरणीय उद्धव जी साहब के हाथ से शुभास थे एक छोटा सा डैम रिजर्वायर बनाने की प्रयास किया तो उसको मान्यता मिली, पैसे की उपलब्धि चाहिए थी तो हफ्ते में देने की आदत होती ना सरकार की। मैंने उनसे कहा फिर काम नहीं होगा, ये और लटकेगा, ज्यादा नहीं है, 30-35-40 लाख तक है, पूरी अमाउंट दे दो ताकि लोगों को जो किसान अपनी जमीन देता है उसको वक्त पे पैसे मिलेगा। मुझे हाँ कह दिया और पैसा दे दिया। आज बहुत दुखी हूँ मैं, बहुत दुखी हूँ। मुझे हम कभी ऐसी राजनीति नहीं खेलते। ये जो दुश्मनी वाली राजनीति देश में पैदा हुई है ना, वो नहीं है हमारे पास। और परिवार पे भी बहुत महासंकट है भी है, पार्टी में भी है। ऐसी स्थिति में उनके साथ में, उनके परिवार के साथ में श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालंय। त्यांच्याबरोबर इतर 6 जणांचा मृत्यू झालाय। अतिशय दुःखद अशी ही बातमी, आजच्या दिवसाची सुरुवात अशा बातमीने होईल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती। बारामतीला सभेसाठी ते जात होते आणि त्याच वेळी त्यांचं विमान क्रॅश झालं आणि या विमान अपघातात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत प्रभावशाली नेते, शब्दाला पक्के असे समजले जाणारे आहेत। अजित पवार आज आपल्यात नाहीत, त्यामुळे अर्थातच त्यांचे सगळे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते सगळ्यांचे जे डोळे पाणावलेले आहेत, त्यांचे कुटुंबीय देखील अत्यंत दुःखाच्या काळात आहेत। आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे। शिवाजी, अजित पवार हे त्यांच्या शब्दाला पक्के होते, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदर होता। अजित पवारांनी सांगितलं म्हणजे हे काम होणार अशी त्यांची भावना। की भरपाई शायद मुश्किल। दिल्लीतून अर्थातच या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया येत आहेत, त्यावर आपली नजर असेल, आपण पाहतोय। जायचे दादांनी एकदा सांगितलं तर एक घाव 2 तुकडे अशा पद्धतीचं दादांचं व्यक्तिमत्व होतं। दादाचं एक असं असायचं की एखादी गोष्ट ठरवली म्हणजे ठरवली, केली म्हणजे केलीच पाहिजे। आणि एक गोष्ट अशी असायची म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जर टीका केल्या तर कशा पद्धतीने माध्यमावरती किंवा त्या पत्रकारावरती मोठ्या प्रमाणात बंधन आणण्याचा प्रयत्न केला जातो इतर नेत्यांकडनं। मात्र अजित पवारांचं व्यक्तिमत्व हे खूप वेगळं राहिलेलं आहे। आता पार्थ पवार प्रकरणामध्ये आपण पाहिलं असेल, एवढी टीका पवार कुटुंबावरती झाली तरीही अजित पवार यांनी कधीही आपला तोल संयम ढासळू दिला नाही। तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर एक वेगळं व्यक्तिमत्व जे आहे ते अजित पवारांचं राहिलेलं आहे।